हॅलो ब्युटिफुल गर्ल्स अँड लेडीज, ममताज क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना श्री महालक्ष्मी जगदंबे. आपण आपल्या चॅनलवर परफेक्ट ब्लाऊज ड्राफ्टिंग सिरीज सुरू केली आहे. तुम्हा सर्वांना आधी माहितीच आहे, ठीक आहे. या सिरीजमध्ये आपण एकाच साईजमध्ये 2 प्रकाराचे ब्लाऊजची ड्राफ्टिंग शिकणार आहोत. मीन्स एकच व्हिडिओमध्ये नाही तर वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. पहिला ब्लाऊज कटोरी राहील तर दुसरा प्रिन्सेस कट राहील. ओके. आणि आपण हे स्टेप बाय स्टेप समजून पण घेणार आहोत. यामुळे तुम्हाला दोन्ही ड्राफ्टिंग मधला फरक समजेल आणि तुमच्या गरजेनुसार योग्य ब्लाऊज तुम्हाला निवडता येईल की तुम्हाला कोणतं कट केलं पाहिजे. ओके. 30 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज ड्राफ्टिंग आपण आधीच पूर्ण केली आहे. आता आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे आज 30 साईजचा कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग सुरू करणार आहोत. आजच्या या पार्ट 1 मध्ये आपण बेसिक पेपर ड्राफ्टिंगची सुरुवात, योग्य मोजमाप आणि प्रत्येक रेषा का घेतली या सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. आपण या व्हिडिओची ड्राफ्टिंग 2 भागामध्ये डिवाइड करणार आहोत. पहिल्या भागामध्ये मागच्या बॅक साईडचं ड्राफ्टिंग राहील आणि दुसऱ्या भागामध्ये फ्रंट साईडचं राहणार आहे. ओके. जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ लंबा म्हणजे जास्त लॉंग नाही झाला पाहिजे म्हणून. सो ओके, चला वेळ न घालवता आपण आपल्या ब्लाऊजची 30 साईजच्या कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग स्टार्ट करूया. ओके. मी तुम्हाला या साईडचं मेजरमेंट स्क्रीनवर दिलेलं आहे साईडला. सर्वात आधी आपण ब्लाऊजची लांबी घेऊ. ओके. 13 मध्ये आपण 1 इंच प्लस करून 14. ठीक आहे. सेम इथून पण आपण लांबी घेऊ जेणेकरून हा आकार, ही लाईन एकदम परफेक्ट ड्रॉ झाली पाहिजे. ओके. बघा, तर गळ्याची रुंदी आपल्याला ठरवायची आहे. मागचा गळा किती आहे त्यानुसार शोल्डर पट्टी कस्टमरला विचारायची आहे आणि एक्स्ट्रा मार्जिन किती घ्यायचे हे आपणच बघू. ओके. तर या केसमध्ये मी शोल्डर पट्टी घेणार आहे 2.25 इंच. ठीक आहे. आणि एक्स्ट्रा मार्जिन घेईन मी 0.75 इंच. बघा, पूर्ण किती झालं? 4.25 इंच. ओके. पूर्ण झालेला आहे 4.25 इंच. किती झालंय बघा, पूर्ण झालंय 4.25 इंच. समजलं? हे लक्षात ठेवा. ही आहे, मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं व्हिडिओमध्ये की आपण याच्यामध्ये मी तुम्हाला टिप्स पण देईन बिगिनरसाठी की शोल्डर पट्टी कशी ठरवायची. ओके. आता आपण शोल्डर पट्टी घेतली आहे 4.25 इंच. त्याच्यानंतर आपण मुंडा घेऊ. आर्मोल किती घेऊन, या केसमध्ये आर्मोल आहे 16 इंच. ठीक आहे. म्हणजे पूर्ण फुल गोलाई 16 इंच आहे. तर आपण आर्मोल घेऊन 6 वर, सेम इथून 6 वर घ्यायचं, म्हणजे ही रेष तेढी नाही झाली पाहिजे. आता आपण हे स्केलनी आखून घेऊन, ड्रॉ करून घेऊन. ओके. समजलं? जेवढं आपण शोल्डर घेतलं होतं तेवढंच इथे छातीच्या लाईनवर आपल्याला शोल्डरचं मार्क करायचं आहे. ठीक आहे. समजलं? त्यानंतर ही मुंड्याची लाईन सरळ करून घ्यायची. आता आपण छातीचा चौथा भाग, 30चा चौथा भाग किती होते? 7.5 इंच. 7.5 मध्ये आपण एक्स्ट्रा मार्जिन घेऊन 1.5 इंच. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 2 पण घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कमरेचा भाग घेऊन, इथे कंबर आहे 26. आता तुम्ही आपल्या कस्टमरच्या ब्लाऊजचं किंवा मग कस्टमरच्या डायरेक्ट बॉडीवरनं वेस्ट मोजायची किती आहे. ठीक आहे. वेस्टमध्ये कमी जास्त होऊ शकतो. ओके. तर मी इथे 26 घेत आहे. 6.5, 1.5 इंच शिलाई मार्जिन. मी अर्धा इंचाचा इथे टक्स घेतलेला आहे. ठीक आहे. अर्धा ते 1.25 इंचाचा मागच्या साईडने टक्स घ्यायचं. का बरं मागच्या साईडने टक्स घ्यायचं? यासाठी, कारण की आपला जो मागच्या गळ्याची लांबी राहणार आहे बॅक साईडला, ते 9 ते 9.5 इंचापर्यंत राहणार आहे. ओके. म्हणून आपण अर्धा इंचाचा टक्स घेतलेला आहे. आता आपण हे रेष एकामेकांना जॉईन करून घेऊ. हे बघा. ठीक आहे. यानंतर आपल्याला मुंड्याची गोलाई घ्यायची आहे मुंडा राऊंडसाठी. ओके. तर आपण 1 इंचावर मार्क करू. इथे याचा हाफ करून 3. ओके. आणि हे दोन्ही रेष याचा आपण सेंटर काढू. ठीक आहे. बघा, किती मार्क केला आपण? सर्वात आधी इथे 1 इंचावर मार्क केलेला आहे. नंतर शोल्डरचं सेंटर काढले, मुंड्याचं सेंटर काढलेलं आहे. त्याच्यानंतर या दोन्ही याचं सेंटर घेतलेलं आहे. ओके. आता आपल्या मुंड्यामध्ये समोर बगलमध्ये झोल पडला नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करायचं? त्यासाठी आपल्याला लागणार आहे आर्मोल कर्व. ही स्केल खूप उपयोगी ठरेल. ओके. बघा किती परफेक्ट, बघा किती सुंदर आकार येतोय. ओके. हे का बरं यूज करायचं स्केल?
सर्वात आधी पहिला पॉईंट की आपल्या बगल मुंड्यामध्ये झोल येणार नाही. आपला आर्महोल एकदम परफेक्ट राऊंडमध्ये राहील आणि आडातेडा नाही होईल. ओके, कोणी कसं ड्रॉ करतात हे असे करतात बघा. हे जसं आता हे शोल्डर राहिलं, इथे मी एकदम शॉर्टकटमध्ये दाखवत आहे. ठीक आहे, हे राहिलं. कोणाला नाही जमत तो आता कोणी फ्री हँडमध्ये, मला पण जमते ओके, पण फ्रेशर लोकांना नाही जमत ते काय करते, हे असं 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 गोल करतात हे ना. हे किती विचित्र वाटतंय. याच्याने आर्मरमध्ये झोल येणारच आहे. ओके, तुम्हाला 2 पॉईंट सांगितलेले आहे. शोल्डर कसं घ्यायचं, आर्महोलची गोलाई कशी ड्रॉ करायची. ओके, त्याच्यानंतर आपण इथे 0.25 म्हणजे पाव इंच खाली जाऊ. ओके, आणि आपण हे रेष सरळ करून घेऊ. ठीक आहे. आता मागच्या गळ्याची लांबी किती आहे, 9 इंच, तर आपण हे 9.5 इंचावर घेऊ. इथे बघा, हे आपण घेतलं होतं 1.25 इंच, तर आपण इथे 2.5 इंच घेऊ. ओके, आणि ही रेष आपण सरळ करून घेऊ. बघा, झालं. तुम्हाला इथे कोणता गळा द्यायचा आहे, म्हणजे कोणत्या गळ्याची डिझाईन पाहिजे, मटका गळा, गोल गळा, स्क्वेअर मध्ये, स्वीट हार्ट नेक, जे पण तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इथे हे ड्रॉ करू शकता. ओके, आता बघा इथे मी राऊंड शेप देऊन देत आहे. ठीक आहे. आता आपण मागचा टक्स घेऊ. हे बघा, याच्या सेंटर काढायचं. ठीक आहे, सेंटर काढल्यानंतर हे किती वाचलेली आहे, तर आपण हे 4 इंचावर घेऊ. सॉरी, आपण हे 4 इंचावर घेऊ. आधी बरोबर परफेक्ट मोजून घ्यायचं. 3.5 इंच, हे 3.5 इंच. ओके, याच्या बाजूला आपण 1.5 इंच मार्क करायचं. समजलं. जर नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. नव्या शिकणाऱ्यांसाठी हे व्हिडिओ खूप उपयोगी आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन क्लिक करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ब्लाऊजचं. ओके, आता तुम्हाला हे सर्व गोष्टी समजल्या आहे. ठीक आहे, इन डिटेलमध्ये मी सांगितलं, बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटत आहे की तुम्हाला दोरी नाही लावायची आहे, नॉट नाही लावायचं आहे आणि तुमच्या शोल्डर उतरेल, तर तुम्हाला 1/2 इंच शोल्डर स्लोप द्यायचा आहे. ओके, बघा जसं मी देत आहे. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या. एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते मी किती कसं काय घेतलं आहे. बघा, शोल्डर किती घ्यायचं हे कसं डिसाईड करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गळाची रुंदी किती घ्यायचं आहे हे आपण डिसाईड करू. शोल्डर पट्टी किती घ्यायचं आहे हे कस्टमरला विचारायचं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन किती घ्यायची आहे, सीम अलाउन्स, ते आपण ठरवायचं. मी इथे 0.25 इंच म्हणजे 75 इंच घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 1/2 इंच घेतलेला आहे. सॉरी, ओके, 1/2 इंच इकडे जाईल, 1/2 इंच इथे जाईल. समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर आपण मुंडा घेतलेला आहे 6 इंचावर. 6 इंचावर मुंडा घेतल्यानंतर तिथे छातीची लाईन ड्रॉ केली, तिथे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच घेतलेला आहे. इथे कमरेचा भाग घेतलेला आहे, 1/2 ते 1/2 इंचाचा टक्स घेतलेला आहे, कारण की मागचा गळा डीप आहे म्हणून. ओके, आता तुम्हाला समजलं. आणि तुम्हाला हे गोलाई कशी द्यायची हे तुम्हाला परफेक्ट मी सांगितलेलं आहे. ओके, पुन्हा पुन्हा तुम्ही व्हिडिओ बघा. नाही समजलं, तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज पाहिजे असेल तर तुम्हाला एवढ्या गोष्टी बघावंच लागेल आणि समजावं पण लागेल. तुम्हाला जर परफेक्ट शिकायचं असेल तर तुम्हाला लक्ष देऊन हा व्हिडिओ बघावाच लागेल. ओके, खूप बारीक माहिती देत आहे मी तुम्हाला. हे कुठे सांगितलं जाते, जिथे आपण क्लास लावतो. आता आपण मागचा साईड घेऊ. आता सॉरी, आपला हा बॅक साईड झालेला आहे. आता आपण फ्रंट भाग ड्रॉ करू. ओके, इथे मी लिहून देते बॅक. इथे मी साईज मेन्शन करून ठेवते. ओके, वेस्ट नाही करत, जेणेकरून जर माझ्याकडे असं कस्टमर आला तर डायरेक्ट मी हा फर्मा घेते, सर्व ठेवते, ब्लाऊज कापते आणि रेडी करते, म्हणजे माझा कापण्याचा वेळ वाचतो. ठीक आहे. तर आज आपण इथे बॅक पार्टची ड्राफ्टिंग पूर्ण केली आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करणार आहोत. त्यामध्ये कटोरी कशी घ्यायची, कटोरीला आकार कसं द्यायचं, योगपट्टी कशी घ्यायची, हे सर्व गोष्टी आपण इथे शिकणार आहोत. ठीक आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकन नक्की दाबून ठेवा, जेणेकरून येणारा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर चला आता पुढच्या भागामध्ये आपण भेटू. थँक्यू.